नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या कुमार भारती या पुस्तकातील विभाग 1 मधील स्थूल वाचन पाठ बाल साहित्यिका गिरिजा कीर, लेखिका डॉक्टर विजया वाड हा पाठ आपण अभ्यासूया। सर्वप्रथम स्थूल वाचन पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की यामध्ये उतारा दिला जात नाही आणि उतार्यावरून कृती विचारल्या जात नाहीत, तर केवळ कृती सोडवायच्या आहेत। त्यामुळे हा पाठ इतर पाठांप्रमाणेच महत्त्वाचा आहे। प्रत्येक विभागामध्ये एक स्थूल वाचन पाठ आहे। त्यातील पहिल्या विभागातील हा बाल साहित्यिका गिरिजा कीर हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। या पाठाच्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांचा परिचय आपण जर पाहायचा म्हटलं तर त्यांचा जन्म 1945 चा आहे आणि त्या प्रसिद्ध लेखिका आणि बाल साहित्यिका म्हणून आपल्या मराठी साहित्यामध्ये परिचित अशा आहेत। त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रसिद्ध आहेत। सुमारे 117 पुस्तके प्रसिद्ध आहेत। यावरूनच तुमच्या लक्षात येईल की त्यांचं मराठी साहित्यामध्ये किती मोलाचं योगदान आहे। मराठी विश्वकोश मंडळ आहे, त्या मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। मराठी विश्वकोश मंडळ त्या मंडळाच्या त्या 9 वर्ष महत्वाचा कार्यभार त्याने अध्यक्षपदाचा सांभाळलेला आहे। विश्वकोश ग्रंथ वाचन स्पर्धा या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून त्यांना डिलीट या पदवीने सन्मानित केलेला आहे। डिलीट याचा अर्थ डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, म्हणजे साहित्यातला हा सन्मान कोलंबो विद्यापीठाकडून त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील मानाच्या अशा सन्मानानं त्या सन्मानित आहेत। महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार हे साहित्य क्षेत्रातील त्यांना प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील मानाचा असा जो मानला जाणारा सन्मान आहे जिजामाता पुरस्कार। या जिजामाता पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलेलं आहे। तर अशा विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत त्यांना सुमारे 95 पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे। यावरूनच हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येईल। 2007 साली सांगली या ठिकाणी मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरलेलं होतं। त्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांनी पुस्तके लिहिलेल्या आहेत। त्यांचा परिचय आपण घेतला तर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत। त्या कादंबऱ्यांची नावं आहेत अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या। आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह त्यांनी लिहिले। त्याचबरोबर त्यांनी नाटके देखील लिहिलेले आहेत। एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी या नावाची 3 नाटके त्यांनी लिहिलेली आहेत। जसं हे मोठ्यांसाठीचं लेखन आहे तसं लहान मुलांसाठी, बालकांसाठीचं देखील लेखन त्यांनी लिहिलेलं आहे। आणि म्हणून बाल साहित्यामध्ये त्यांनी ज्या लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत, बाल कादंबऱ्या,
झिपरी नावाची कादंबरी, बिट्टीच्या 12 बाता या 2 बाल कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, बालकथा लिहिलेल्या आहेत, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी या बालकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत, बालनाटके देखील लिहिलेली आहेत. ती बालनाटके पहा. चिंगू चिंगम, 2 मित्र आणि बंडू बॉक्सर या नावाची बालनाटकं त्यांनी लिहिलेली आहेत. असं विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. विजयाताई वाड यांच्याबद्दल एक विशेष सांगायचं आहे की त्यांचे विचार माझ्यासारख्या एका शिक्षकाला, अध्यापकाला प्रत्यक्ष ऐकण्याचं सौभाग्य अनेक वेळा प्राप्त झालेलं आहे. आमच्या नामवंत अशा विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या विचार देण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. 30 वर्षाच्या कालावधीमध्ये मी त्यांचा अनेकदा विचार ऐकलेले आहेत. तर अशा आम्हाला परिचित असलेल्या विजयाताई वाड यांचा हा पाठ जवळून पाहण्याचं भाग्य मला त्यांच्या बाबतीत प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल म्हणता येईल किंवा सांगता येईल, निगर्वी व्यक्तिमत्व, सतत कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती आणि स्वभावातील नम्रता या 3 गोष्टींचा किंवा 3 गुणांचा मला त्यांच्याकडून आदर्श घ्यावासा वाटतो. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षण तपस्वी विद्या राऊत मॅडम जरी आज हयात नसल्या तरी त्यांच्या या विजयाताई वाड या जवळच्या मैत्रिणी होत्या आणि त्यामुळे आम्हाला त्यांचे विचार अनेकदा किंवा विद्यार्थ्यांच्या संबंधी अनेकदा काही गोष्टी विजयाताईंच्या बाबतीत घडून आलेल्या आहेत. असं जवळून अनुभवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विजयाताई वाड. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाकडे वळूया. पाठाचा परिचय जो आहे तो पाठाचा परिचय पाहूया. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात असं पाठ परिचय देताना म्हटलेलं आहे. वलयांकित म्हणजे काही माणसं बघा आपल्या अवतीभोवती माणसांचा समूह जमा करतात, म्हणजे त्यांच्या कार्यानं प्रेरित होऊन काही माणसं त्यांच्याकडे आकृष्ट होतात. तर वलयांकित आणि हृदयांकित म्हणजे हृदयापर्यंत, मनापर्यंत पोहोचणं, अशा व्यक्ती आपल्याला समाजामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. त्याप्रमाणे विजयाताई म्हणतात पहा, गिरिजाबाई या काय होत्या, वलयांकित असूनही हृदयांकित आहेत. म्हणजे त्या लोकप्रिय असून देखील लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचं, पोहोचण्याचं काम गिरिजाताई कीर यांनी केलेलं आहे असं लेखिकेना म्हणायचं आहे किंवा त्यांचा परिचय अभ्यास मंडळाला देताना म्हणावंसं वाटत आहे. कारण बघा, लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. आपल्या गिरिजाताई कीर यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे असं म्हटलेलं आहे. या लेखिका दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी या विविध माध्यमातून लिहिल्या संचार करणाऱ्या होत्या आणि उत्तम कथाकथन देखील त्यांनी करून श्रोत्यांची मनं जिंकलेली आहेत. अशा या गिरिजाबाई कीर म्हणूनच वलयांकित त्याचबरोबर हृदयांकित होत्या असं म्हणता येईल. या प्रस्तुत पाठातून आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर गिरिजाताई कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. तर रसास्वाद, रसग्रहण वगैरे कवितेच्या
अभ्यासामध्ये अध्ययनामध्ये आपण तो भाग अनुभवतो किंवा अध्ययन करतो, तर रसास्वादाच्या दृष्टीनं आपल्या विजयाताई वाड यांनी गिरिजाबाई कीर यांचा परिचय करून दिलेला आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने हा पाठ अभ्यास मंडळाने आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. तर त्याप्रमाणे बघा, आता या पाठाचं अध्ययन आपण करूया. पाठाबद्दल प्रत्यक्ष आपण माहिती घेऊया. या पाठाच्या अनुषंगाने 2 शब्द आपल्याला परिचित होतात. सुरुवातीला बघा, पाठाच्या सुरुवातीला जो चौकटीचा भाग आहे त्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत, रसास्वाद आणि समीक्षा. तर या रसास्वाद आणि समीक्षा यांच्याबद्दल माहिती घेऊया. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे सांगणं म्हणजे रसास्वाद. त्यानंतर बघा समीक्षा. समीक्षा जी आहे, एखादी गोष्ट आवडण्याचे किंवा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्वक विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्य कृतीची गोष्ट आवडणं किंवा नावडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. साहित्य कृतीची किंवा कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या साहित्य कृतीचा किंवा कलाकृतीचा रसास्वाद घेणे होय. या अनुषंगानं आपल्याला बघा, या ठिकाणी काही मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पाठाच्या सुरुवातीला अभ्यास मंडळानं चौकटीमध्ये 8 मुद्दे दिलेले आहेत आणि हे 8 मुद्दे रसास्वाद घेताना विचारात घ्यावे लागतात. ते कोणते मुद्दे पहा. पहिला मुद्दा आहे, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. आता वाङ्मय प्रकार तुम्हाला माहित आहे, कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र किंवा नाटक, ललित लेख, एकांकिका, हे सगळे लेखन प्रकार आहेत किंवा वाङ्मय प्रकार आहेत. त्या वाङ्मय प्रकारातील त्या पुस्तकाचा विषय कोणता आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे पहा, व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. त्या पुस्तकामध्ये आलेल्या व्यक्तिरेखा ज्या असतील त्या व्यक्तिरेखांचं विशेष, उदाहरणार्थ काही व्यक्तिरेखा गंभीर स्वभावाचे असतील, काही व्यक्तिरेखा विनोदी स्वभावाचे असतील. तर जसं चित्रपटातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आलेल्या असतात, तसं पुस्तकामध्ये देखील लेखकानं वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा रेखाटलेल्या असतात. त्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष आपल्याला विचारात घ्यावे लागतात. तिसरा मुद्दा आहे, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपलेले आहेत याचाही विचार करावा लागतो. म्हणजे बघा, पुस्तकामध्ये जे काही विचार मांडलेले आहेत ते नैसर्गिकपणे आलेले आहेत की ओढून ताणून आणलेले आहेत, कृत्रिमतेने आणलेले आहेत, याचाही या पुस्तकाचा रसास्वाद घेताना आपण विचार करावा लागतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे कथानक. त्या पुस्तकाचं समजा उदाहरणार्थ कथा संग्रह आहे किंवा कथा आहे, त्या कथेचं कथानक जे काय आहे ते आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. जसं बघा, एखादा आपण चित्रपट पाहतो, त्या चित्रपटामध्ये सुरुवातीलाच भाग दाखवताना दाखवला की शेवटी काय होणार आहे, तर श्रोते तो चित्रपट पूर्ण पाहतील का. नाही. तसं हे जे कथानक आहे ते कथानक त्या पुस्तकामधलं उत्कंठावर्धक
असं असलं पाहिजे. 5वा मुद्दा सांगितलेला आहे काव्यसंग्रह जर असेल तर त्या काव्यसंग्रहामध्ये किंवा कविता असेल तर भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य यांचा विचार केलेला जाणवतो का? म्हणजे बघा, एखादी कविता असेल, काव्यसंग्रह असेल तर या गोष्टी आल्या पाहिजे. भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य. तर त्यांचा समावेश आहे का याचा विचार ते कविता संग्रह अभ्यासताना, कविता अभ्यासताना आपल्याला विचार करावा लागतो. 6वा मुद्दा आहे पहा, लेखकाची भाषा शैली कशी आहे. या पुस्तकामधून जी काही भाषा शैली लेखकानं मांडलेली आहे ती कशी आहे त्याचा देखील विचार करावा लागतो. आता लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांच्या आवडीची, त्यांना झेपेल, रुचेल, पचेल अशा प्रकारची भाषा असली पाहिजे. मोठ्यांची, आता मोठ्यांना वाचनाचा अनुभव असतो, त्यांच्या पुस्तकामधली भाषा वेगळी असेल, पण बालकांच्या पुस्तकातली भाषा जी असेल ती सोपी, सुबोध अशा प्रकारची असली पाहिजे. त्यात दुर्बोधता असता कामा नये. त्याचबरोबर ग्रामीण बोलीभाषा, शहरी बोलीभाषा अशा देखील भाषेचा विचार करावा लागेल. त्यानंतर बघा, पुढचा मुद्दा 7वा येतोय, पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का. मगाशी सांगितल्याप्रमाणे की पुस्तकाची सुरुवात आणि शेवट दोन्ही आकर्षक आहे का याचा देखील रसास्वादात विचार करावा लागतो. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा पुस्तक वाचताना मनावर एकत्रित परिणाम होतो का, हे रसास्वादाच्या दृष्टीनं मुद्दे अभ्यास मंडळाने आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून त्याप्रमाणे गिरिजाबाई कीर यांची जी काही साहित्य संपदा आहे त्याच्याबद्दल लेखिका डॉक्टर विजयाताई वाड यांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते आता आपल्याला पाहायचे आहेत. आता प्रत्यक्ष पाठाकडे आपल्याला वळताना बालसाहित्यिका गिरिजा कीर यांनी जी काही साहित्य निर्मिती केलेली आहे त्याबद्दल लेखिका म्हणतात, विपुल साहित्य निर्मिती जरी असली तरी बघा तोपणा त्यांच्या साहित्यामध्ये आलेला नाही. नाहीतर काय होतं की अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि अनेक पुस्तकामध्ये अनेक वेळा एखादाच विचार पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, असं मात्र त्यांच्या लेखनाबद्दल घडलेलं नाही असं विजयाताई वाड यांना म्हणायचं आहे. त्यांची नाटुकली, चमत्कार, अद्भुत रम्यता यापेक्षा दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न जे आहेत ते महत्वाचे मानतात. म्हणजे बालकांचं साहित्य आहे म्हणून त्यामध्ये चमत्कार आणि अद्भुत रम्यता यावीच असं त्यांनी काही केलेलं नाही, तर त्यांनी दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे गिरिजाताई कीर यांच्या साहित्याचा विचार करताना आपल्याला परिचय विजयाताई वाड यांनी करून दिलेला आहे. बालनाटिका, बालनाटिकांचा परिचय करून देताना बघा म्हटलेला आहे, इटुकली पिटुकली नाटुकली या संचात गिरिजाबाई कीर यांनी आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले अशा प्रकारच्या बालनाटिका लिहिलेल्या आहेत. आता यावरून तुमच्या लक्षात येईल त्यांनी जी काही नावच दिलेले आहेत या बालनाटिकांना तीच गमतीशीर आहेत आणि त्यामुळे त्यातून आपल्याला त्या बालनाटिका वाचाव्या, पाहाव्यात असं निश्चितच वाटेल. म्हणजेच बघा, बालकांच्या वयाचा योग्य विचार करून त्यांनी बालनाटिका लिहिलेल्या आहेत असं विजयाताईंना म्हणायचं आहे. त्याचबरोबर बघा 9 ते 12 या वयोगटासाठी त्यांनी बघा
नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या बालवारकासाठी त्यांनी नाटिका केलेल्या दिसून येतात. म्हणजे वयोमानाचा विचार करून त्यांनी बघा या ठिकाणी या बालनाटिका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा बालनाटक किंवा बालकांचा जो विषय आहे तो प्रांत आहे, तो प्रांत दुर्लक्षित आहे असं लेखिकेला म्हणायचं आहे. आणि त्यामध्ये कार्य करणाऱ्या दोन व्यक्ती गिरिजाबाई कीर आणि पुण्यातील एक रजनी परांजपे यांचं नाव लेखिकेला आठवत आहे. या रजनी परांजपे मॅडमनी काय केलेलं आहे, जोडाक्षर विरहित पुस्तके यांचा एक प्रकल्प तयार केलेला आहे. या रजनी परांजपे मॅडमनी जोडाक्षर विरहित म्हणजे जोडाक्षर नसलेलं असा एक पुस्तकाचा प्रकल्प त्यांनी स्तुत्य असा केलेला आहे. आणि म्हणून विजयाताई म्हणतात या रजनी परांजपे मॅडम यांच्या प्रकल्पाला हातभार लावण्याचा स्तुत्य असा उपक्रम गिरिजाबाई कीर यांनी केलेला आहे असं म्हटलेलं आहे. आता लेखिकेला गिरिजाबाई कीर यांच्या लेखिकेला कोणकोणत्या बालनाटिका आवडलेल्या आहेत पहा. एक अर्ज आहे बाप्पा या नावाची एक बालनाटिका त्यांना आवडलेली आहे. का आवडलेली आहे तर त्या बालनाटिकेचा विषय असा आहे पहा, सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. घरातील मोठी माणसं बाहेर गेले आहेत. अशा वेळी छोटी मुलं महत्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी निकडीचा प्रश्न आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग सहन होत नाही. हा निकडीचा गरजेचा प्रश्न त्यांचा आहे, पण तो सांगणार कोणाला. आणि मग त्यातून त्यांना ती कल्पना सुचते की या तक्रारीचा पाढाचा आपण काय करूया, अर्जामध्ये वाचूया. हा अर्ज कोणाला लिहूया तर अर्ज बाप्पा पुढे ठेवूया, गणपती बाप्पा पुढे अर्ज ठेवूया आणि देव नक्की प्रसन्न होईल. आणि अशा प्रकारचं सामुदायिक अर्ज लेखन त्यांनी केलेलं आहे. इथे लेखिकेने छान तक्रारी मांडलेल्या आहेत पहा. म्हणजे बालविश्वामध्ये जाऊन गिरिजाबाई कीर याने लहान मुलांचे प्रश्न काय आहेत ते लहान होऊन या बालनाटिकेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांच्या तक्रारी काय आहेत तर आईची शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची आझादी मिळाली पाहिजे, मधू भाऊ विजया मित्रमंडळींनाच बाप्पाचं रूप घेऊन यायला मिळतं आणि मग ते भांडू लागतात. अशा प्रकारची गंमत त्या नाटिकेमध्ये बालनाटिकेमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे बघा मी सांगितल्याप्रमाणे मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य या बालनाटिकेतून गिरिजाबाई कीर यांनी केलेलं आहे असं लेखिकेला म्हणावायचं आहे. छोटे मोठे सारेच नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातात, घडून जातात. नाटकाला जे दृश्य परिणाम हवेत ते बाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब बाईने लिहिल्या पेललेली आहे असं त्यांच्या बालनाटिकेचं कौतुक करताना डॉक्टर विजयाताई वाड यांनी म्हटलेलं आहे. आता गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य काही साहित्य कृती आहेत. त्या कृती अशा आहेत पहा. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवर्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले अशी सुंदर चरित्रे त्यांनी लिहिलेली आहे. आणि या चरित्रातून त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते असं लेखिकांना या चरित्रावरून वाटतं. गिरिजाबाई म्हणतात
की या चरित्र लेखनामध्ये म्हणताना म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. या थोर माणसांच्या चरित्राबद्दल सांगताना गिरिजाबाई सांगतात की थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक म्हणताय. प्रत्येक चरित्रात एक एक महत्वाचा विचार गिरिजाबाईंनी मांडलेला आहे. प्रत्येक चरित्रामध्ये एक एक महत्वाचा विचार मांडून बालमनावर संस्कार करण्याचं काम गिरिजाबाईंनी केलेलं आहे. ते कसं पहा, उदाहरणार्थ महात्मा फुले यांचं चरित्र आहे. त्यामध्ये गिरिजाबाई म्हणतात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. हे महात्मा फुले यांच्याबद्दलचं चरित्र लिहिताना त्या काय म्हणतात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. तर ताराबाई मोडक या शिक्षण वृत्तीबद्दल लिहिताना त्या काय म्हणतात बघा, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणे ही ताराबाईंची खासियत किंवा पद्धत. लेखिका त्यावर म्हणतात, खरं आहे मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. बघा, हे ताराबाईंच्या बाबतीत जे काही गिरिजाबाईंनी म्हटलेलं आहे, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत म्हणजे पद्धत. त्याबद्दल विजयाताई वाड म्हणतात की मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. म्हणजेच मोठ्या माणसामध्ये कोणकोणत्या पैलू आहेत त्याची पारख असते, म्हणून ते त्यांच्याकडून ती तशा प्रकारची कामं करून घेतात. हा विचार लेखिका विजयाताई वाड यांना पटलेला आहे असं त्या सांगतात. त्या ताराबाई मोडक यांचा वसा म्हणजे व्रत. ताराबाई मोडक यांनी जो काही शिक्षणाचा वसा व्रत घेतलेलं होतं ते पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र जे गिरिजाबाईने लिहिलेलं आहे त्यामध्ये त्या काय म्हणतात बघा, किंवा त्यामध्ये ते विचार काय आलेले आहेत. ज्या भागात काम करायचं त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं. म्हणजे ज्या भागात आपल्याला काम करायचं आहे त्या भागातली मुलं शिक्षणासाठी आली पाहिजेत आणि ती शिकती झाली पाहिजेत, शिकायला प्रवृत्त झाली पाहिजेत. यासाठी त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येतात. हेच अनुताईंचं खरं स्मारक ठरेल असं त्यांनी अनुताई वाघ यांच्याबद्दल त्यांच्या चरित्रात म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, कुठल्याही क्षेत्रात झोकून देण्याची वृत्ती ही मोठी माणसं करत होती, म्हणून त्यांनी अशा प्रकारचं यशस्वी कार्य केलेलं आहे असं यातून गिरिजाबाई कीर यांना सांगायचं आहे. संत गाडगेबाबांचं गिरिजाबाईने लिहिलेलं जे चरित्र आहे त्या चरित्रातला संदेश विद्यार्थी मित्रांनो विचार करायला लावणारा आहे. बघा, त्यामध्ये म्हटलेलं आहे, मुलांनो संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत. संतपद प्राप्त करावं लागण्यासाठी चमत्कार करावे लागत नाहीत किंवा विभूती लावून ध्यानस्थ बसावं लागत नाही. पहाडात निघून जावं लागत नाही, दूर कुठेतरी निघून जावं लागत नाही किंवा लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं आहे. म्हणूनच ते महान संत होत. बघा, म्हणजे गाडगेबाबांच्या विचारातून गाडगेबाबांच्या बद्दलचे विचार जे आहेत ते गिरिजाबाईंनी मांडलेले आहेत आणि म्हणून लोक
संपर्कात राहून देखील आपल्याला संत पदापर्यंत पोहोचता येतं, हे गाडगे महाराजांच्या चरित्रातून आपल्याला सांगायचं आहे. पुढचा भाग आहे पहा, दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता म्हणजे अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात गिरिजाबाई काय लिहितात हे विजयाताईंनी सांगितलेलं आहे पहा. प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. म्हणजे एखादा अचल असा दीपस्तंभ जसा इतरांना प्रेरित करतो, प्रेरणा देतो, तसं स्वतः दुःख भोगून अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेला, लोकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. असं प्रत्येक चरित्रातून त्यांनी मुलांना प्रत्येकारी संदेश दिलेला आहे, असं विजयाताईंनी गिरिजाबाईंबद्दल म्हटलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आपल्या शाळेच्या ग्रंथालयातून म्हणा किंवा आई बाबाकडे आग्रह धरून ही जी काही बाल चरित्र आहे किंवा ही जी आता उल्लेख केलेले आपण चरित्र आहेत ती आपण मिळवायला पाहिजेत आणि आपण वाचली पाहिजेत. आणि त्यातून आपल्याला आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी अशा प्रकारचा संदेश प्राप्त होतो. आता या चरित्रांबद्दल, बाल चरित्रांबद्दल लेखिका सांगताना बघा, मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे, असं लेखिकाने या आपल्या गिरिजाताईंच्या लेखनाबद्दल किंवा चरित्र लेखनाबद्दल म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर गिरिजाबाईंनी बालकांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत, नाटिका लिहिलेल्या आहेत, तसा चरित्र लिहिलेलं आहे, तसाच काय केलेलं आहे की कथा देखील लिहिलेल्या आहे. त्यामध्ये बघा, तू सावित्री हो या नावाचा कथासंग्रह त्याने लिहिलेला आहे. तू सावित्री हो या कथासंग्रहात एकूण 8 कथा आहेत. गोष्ट एका माणसाची या कथेमध्ये त्याने एक नवा संदेश दिलेला आहे, चांगला संदेश दिलेला आहे. म्हणून लेखिकेला ही कथा नितांत सुंदर वाटते. गोष्ट एका माणसाची ही कथा लेखिकेला नितांत सुंदर वाटते. का तर मधु नावाचा गरीब मुलगा या कथेमध्ये आहे. हा गरीब मुलगा आई आजारी आहे, त्याची आई आजारी आहे आणि आजारी आहे म्हणून काय करतो की डॉक्टराकडून त्याला ऐकायला मिळतं किंवा निर्वाळा किंवा निर्णय आलेला असतो की आईच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ते ऑपरेशनने बरे वाटेल असा निर्वाळा किंवा निर्णय डॉक्टर देतात. आता मधु अत्यंत निरुपाय किंवा उपाय नसल्या कारणानं, त्याच्याकडे काही पैसा नाही, गरीब असल्या कारणानं अगदी नाइलाजानं तो काय करतो, एका माणसाचं पाकिट मारतो, पाकिट चोरतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात आणि म्हणून तो एका माणसाचं पाकिट चोरतो. आणि मग तो मधु काय करतो की त्या पाकिटातल्या नोटा मोजतो. तर त्या पाकिटातल्या नोटा तब्बल 2000 इतक्या. आता तुम्ही आत्ताच 2000 वेगळे असतील, पण जेव्हा लेखिकेने हे जे काही ही जी कथा लिहिलेली आहे त्यावेळेचं 2000 ही कल्पना केलेली आहे. आणि म्हणून कारण त्याच्याजवळ पैसे नसतात, तो नोटा मोजू लागतो, त्याला 2000 नोटा मिळतात. पण त्यामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असते, एक चिठ्ठी लिहिलेली असते. ती काय चिठ्ठी असते बघा, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील, अशी एक चिठ्ठी लिहिलेली आहे. कदाचित ती चिठ्ठी
गावाकडे असलेल्या भावाला लिहिली असेल, मधूनं आपल्या आनंद नावाच्या भावाला लिहिलेली असेल आणि ती चिठ्ठी त्या पैशामध्ये, त्या पाकिटामध्ये आपल्या या मधूला सापडते आणि त्याच्या खाली एक पत्ता असतो, पत्ता दिलेला असतो आणि मग या पत्राने मधूचे डोळे उघडतात. त्याच्याकडे उपाय नसल्या कारणानं तो काय करतो, दुसऱ्याचं पाकिट चोरतो. पण चोरल्यानंतर त्यामध्ये ती आई जी आहे, त्या पैसे असणाऱ्याची आई आहे, ती आजारी आहे आणि म्हणून त्यामुळे त्याचे डोळे उघडतात. पत्ता शोधत शोधत तो त्या माणसाकडे जातो, त्या पत्त्यावरती, आणि त्या माणसाने आईच्या आजारपणासाठी ते ठेवलेले असतात. मधूला ती आपल्या वाईट कृत्याची तो कबुली आपल्या त्या माणसाला देतो. पण ते पैसे तो मनुष्य मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू, तुला हे पैसे कामी येतील, तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला, असं तो ज्याचं पाकिट असतं तो व्यक्ती म्हणतो. बघा, म्हणजे दोघांची आई अडचणीत राहतो. म्हणजे ज्याचं पाकिट आहे त्याची आई गेली, पण आजारी असलेल्या आईला मदत होईल म्हणून त्या मधूचा राग न येता ते 2000 रुपये त्याला तो देऊ करतो आहे. हा जिव्हाळ्याचा विषय, या गोष्टीमध्ये लेखिकेनं विरिजाताईंनी मांडलेलं आहे. आणि म्हणून मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे, आश्चर्यचकित करणारे आहे असं लेखिकेला वाटतं आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची कविता, याच नावाची पहिलीच कथा सुरेख आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या नावाची ते काही पुस्तक आहे, कथासंग्रह आहे. त्या कथासंग्रहातील याच नावाची म्हणजे फुलं फुलवणारा म्हातारा या नावाची कथा जी आहे, त्या कथेमध्ये देखील चमत्कार असेल तरी मूळची ही कथा जपानी आहे आणि ती जपानी कथा आपल्याला वाचताना खेळवून ठेवते किंवा वाचकाला वाचताना वाचक गुंग होतो. सुंदर स्वैराशी मुक्त अनुवादाचे उत्तम उदाहरण, अनुवाद म्हणजे भाषांतर, म्हणून या उत्तम उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख करता येईल असं लेखिकानं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे बघा, या ठिकाणी लेखिकेने गिरिजाबाई कीर यांच्या लेखनाचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे. बाल कादंबरी देखील त्यांनी लिहिलेला आहे. बाल कादंबरी हे कथेच्या पुढचं पाऊल असतं. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. बाल कादंबरी जे आहे त्या कादंबरीचे नाव आहे झंप्या द ग्रेट आणि लेखिकेला तो खरोखरच ग्रेट वाटतो. महाचळवळ्या आहे, वळवळ्या आहे, बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला बालकांचा तो लाडका होऊन जातो असं आपल्याला ती बाल कादंबरी वाचताना वाटू लागते. येडबंबू ढब्बू नावाची त्यांची बाल कादंबरी आहे. ती मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतो. ढब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देत नसतो. त्यांच्या घरात ताईचा साखरपुडा असतो. त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, मिठाई मुले मागू लागतात. ढब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी करू ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं असं आई म्हणते. ढब्बू ते ढाणात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी म्हणजे दुपारची जरा झोप काढतात ना, आराम करतात, ती वामकुक्षी घेत असतात घरातले. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले जे मिठाईचे लाडू आहेत किंवा मिठाईचं ताट आहे ते ढब्बू काय करतो, भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे.
म्हणजे बघा, आईची शिकवण आहे दुसऱ्याला मदत करावी, तो विचार मनात ठेवून ढबू काय करतो की व्याह्यानं आणलेलं मिठाईचं ताट तो भिकाऱ्यांना वाटतो. हे हृदयस्पर्शी असं वृत्त किंवा वर्णन वाचकाच्या हृदयाला जाऊन भेटल्याशिवाय राहत नाही. एकूणच बाईंना शब्दांचे इतकं सुंदर दान पडले आहे की अनंत असते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटावे असं लेखिकेनं म्हटलं आहे. म्हणजेच गिरिजाबाईंना परमेश्वरानं, कमलाकराने म्हणजे परमेश्वराने अमुक्त हस्तानं दिलेलं आहे असं यातून विजयाताईंना सांगायचं आहे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा असं म्हणून लेखिका त्यांच्या प्रती शेवटी काय करतात, कृतज्ञता व्यक्त करतात, समाधान व्यक्त करतात. हा स्थूल वाचन पाठ विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलंच असेल. गिरिजाबाई कीर यांच्या साहित्याविषयी आहे, म्हणजेच एका व्यक्तीविषयी आहे आणि म्हणून हा स्थूल वाचन पाठ व्यक्ती चित्रणात्मक पाठ आहे. व्यक्ती चित्रणात्मक पाठ असं याच्या बाबतीत या पाठाबद्दल म्हणता येईल. गिरिजाबाई कीर यांच्याबद्दल अधिक माहिती शेवटी सांगावीशी वाटते. गिरिजाबाई कीर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1933 मध्ये धारवाड, कर्नाटक मध्ये झाला. आपल्या शेजारीच असलेलं राज्य कर्नाटक, या कर्नाटक राज्यामध्ये धारवाड या ठिकाणी 5 फेब्रुवारी 1933 मध्ये त्यांचा जन्म झाला. पण दुर्दैवानं बघा मित्रांनो, त्यांचं निधन अलीकडेच झालेलं आहे. केवळ 7 महिने त्यांचं निधन होऊन झालेलं आहे. 31 ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. अशा या गिरिजाबाई कीर यांनी मराठीमध्ये सुमारे 115 पुस्तके लिहिलेली आहेत. म्हणजे या किती थोर साहित्यिका होत्या हे आपल्या लक्षात येतं. मराठीमध्ये सुमारे 115 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत आणि एका थोर विदुषीबद्दल, एका थोर विदुषीने हा पाठ लिहिलेला आहे असं शेवटी म्हणावं लागेल. आणि म्हणून गिरिजाबाई कीर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुम्हाला चांगलं या पाठाच्या बद्दल आकलन हो अशा प्रकारची मी आशा बाळगतो आणि धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.